विद्यार्थी मित्रांनो, MPSC टार्गेट चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघत आहोत महाराष्ट्र जिओग्राफीमधला खनिज संपत्ती हा टॉपिक बघत आहोत। आपण 21,000 प्रश्नांमधील लोकसेवा पब्लिकेशनचे 21,000 प्रश्न संच बघत आहोत। वारंवार प्रश्न विचारला जातो। मी स्टार्टिंगलाच सांगते की 21,000 प्रश्न संच आहे हे लोकसेवा पब्लिकेशनचे। कोणत्याही बुक डेपोला किंवा ऑनलाईन सुद्धा तुम्हाला हे बुक मिळून जाईल। चला तर मग एकही मिनिटाचा वेळ न गमावता आपण पहिल्या प्रश्नाला सुरुवात करणार आहोत। तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे जेणेकरून नवनवीन व्हिडिओज आले तर तुम्हाला त्याचं लगेच नोटिफिकेशन मिळणार। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। पहिला प्रश्न बघत आहोत, खालीलपैकी कोणता जिल्हा कायनाइट खनिज उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? राज्यसेवा मुख्य जानेवारी 2024 हा प्रश्न आहे। आणि कोणता जिल्हा? भंडारा जिल्हा कायनाइट खनिज उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक 2, खालील रूपांतरणाची रूपे जुळवायची आहे। ग्राफाइट, स्लेट, क्वार्टाझाइट आणि संगमरवर हे दिलेले आहेत आणि आपल्याला अचूक उत्तर सांगायचं आहे। तर ग्राफाइट रूपांतरण कशात होते? त्याचं तर दगडी कोळशात, ग्राफाइटचं दगडी कोळशामध्ये होते, स्लेटचं चिकण मातीमध्ये होते, क्वार्टाझाइटचं वाळूचा खडक आणि संगमरवर चुनखडीपासून। क्रमांक 2 त्याचं अचूक उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 3 बघत आहोत, योग्य जोड्या जोडा। मॅग्नीज, लोहखनिज, बॉक्साईट आणि क्रोमाइट आहे। तर लोहखनिज बघा, लोहखनिज सुरजागडला मिळते, तर बीचं 1 कुठे आहे? 2 ठिकाणी आहे। तर बॉक्साईटचे साठे कुठे आहे? बॉक्साईट कुठे आहे? मॅग्नीज कुठे आहे? चिखला, मॅग्नीज चिखला, लोहखनिज सुरजागड आणि बॉक्साईट कुठे आहे? उदगिरी आणि क्रोमाइटचे जानोली। पर्याय क्रमांक 3 त्याचा अचूक उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील लोहार डोंगरी खाणसाठी प्रसिद्ध आहे। कशासाठी आहे? तर दगडी कोळशासाठी, लोहखनिज उत्पादनासाठी। लोहार डोंगरी खाण ही लोहखनिज उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक 5 बघत आहोत, तर खालीलपैकी महाराष्ट्रातील बॉक्साईट सर्वाधिक करणारे जिल्हे कोणते? उत्पादन करणारे सर्वाधिक जिल्हे कोणते आहेत? बॉक्साईटचे उत्पादन करणारे कोल्हापूर, बॉक्साईटचा कोल्हापूर, रत्नागिरी आणि रायगड हे जिल्हे आहेत। प्रश्न क्रमांक 6 बघत आहोत, जोड्या जुळवा। खनिजे दिली आणि त्याचा प्रमुख वापर आहे। तर बघा, सिलिकेट्स, लाईमस्टोन, प्लास्टर सिमेंट, खते, पोटॅशच्या खतेमध्ये केला जातो। कचं 1 कुठे आहे? कचं 1 2 ठिकाणी आहे। खते, पोटॅशचा वापर खते बनवण्याकरिता केला जातो। आणि सिलिकेटचा वापर कुठे केला जातो? तर काच कारखान्यामध्ये। तर पर्याय क्रमांक 1 आलं। आणि जिप्समचा वापर प्लास्टर वॉलबोर्ड करिता आणि लाईमस्टोनचा सिमेंट कारखान्याकरिता केला जातो। प्रश्न क्रमांक 7 बघत आहोत, महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून बॉक्साईटचे उत्पादन घेतले जात नाही? बघा, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड या ठिकाणी घेतले जातात। चंद्रपूर व गडचिरोली ठिकाणी घेतले जाते का? नाही, फक्त पर्याय क्रमांक अ। आपलं लॉजिक लावून सुद्धा हे सॉल्व्ह होतं अशा पद्धतीचे प्रश्न। प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रातील खनिज उत्पादक जिल्हे यांचे योग्य जोड्या लावायचे आहे। तर लोहखनिजाचे साठे कुठे आहे? गडचिरोली आहे। बॉक्साईट ठाणेमध्ये आहे। बघा, आताच बघा कुठे गेला? डोलोमाइट हा आपला गोंदियामध्ये सापडतो, नागपूर, गोंदिया ठिकाणी। तर पर्याय क्रमांक बघा, मॅग्नीजचे साठे सिंधुदुर्गमध्ये आहे। लोहखनिजाचे साठे कुठे आहेत? गोंदियामध्ये आहे, गडचिरोलीमध्ये पण आहेत। लोहखनिज आहे गोंदिया, गडचिरोली लागून आहे ना, छत्तीसगड। गोंदियामध्ये सर्वात जास्त दिले आहेत त्यांनी। आयोगाच्या उत्तरानुसार आपण जाणार आहोत। आणि बॉक्साईट ठाणे, आताच कचं 4 एकाच ठिकाणी आहे, त्याच्यामुळे लोहखनिज गोंदिया हे आयोगाचं उत्तर आहे। पण लोहखनिज गडचिरोलीमध्ये सुद्धा आहे। तर
आणि डोलोमाईट त्यांनी ऑप्शन दिलेला आहे. तर डोलोमाईट कुठे आहे? तर गडचिरोली असं दिलं आहे. तर गोंदियामध्ये द्यायला पाहिजे होतं डोलोमाईट. पर्याय क्रमांक 2 त्याचं बरोबर उत्तर दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 9 बघत आहोत. बॉक्साईटचा वापर मुख्यतः ॲल्युमिनियम निर्मितीसाठी केला जातो. स्पेन आणि जपान हे भारतातून बॉक्साईटची सर्वाधिक आयात करणारे देश आहे. ओडिशाच्या बॉक्साईटचे उत्पादन भारतात प्रथम क्रमांक लागतो. कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा, ठाणे महाराष्ट्रातील बॉक्साईट उत्पादन करणारे जिल्हे आहेत. तर बॉक्साईटचा वापर मुख्यतः बरोबर आहे. स्पेन आणि जपान हे भारतातून बॉक्साईटची सर्वाधिक आयात करणारे देश आहे का? नाही. ओडिशाच्या बॉक्साईटच्या उत्पादनात भारतात प्रथम क्रमांक लागतो. कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा, ठाणे हे महाराष्ट्रात बॉक्साईट उत्पादन करणारे जिल्हे आहेत. म्हणजे ACD बरोबर आहे. स्पेन आणि जपान चुकीचं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 10. दगडी कोळशातील कार्बनच्या प्रमाणानुसार कोणता उतरता क्रम बरोबर आहे? शेवटी पीठ आहे. पहिले काय येणार आहे? अँथ्रासाइट, बिटुमिनस, लिग्नाइट आणि पीठ असा. तर पहिले अँथ्रासाइट येणार आहे, त्याच्यानंतर पीठ येणार, मग त्याच्यानंतर अँथ्रासाइट, बिटुमिनस आणि लिग्नाइट आणि पीठ हा त्याचा योग्य क्रम आहे. प्रश्न क्रमांक 11 बघत आहोत. खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणते क्षेत्र मॅग्नीज खाणी संदर्भात महत्त्वाचे नाही? मॅग्नीज संदर्भात महत्त्वाचे नाही आहे. कोणते क्षेत्र? वरोरा, वैतरणा हे मॅग्नीजचे संबंधित आहे का? नाही. तर कोणत्या खाणी? दगडी कोळसा. वैतरणा खोरे कशासाठी संबंधित आहे? तर दगडी कोळसा तिथे मुबलक प्रमाणात आहे ना. प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्रामध्ये लोह खनिजाचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? लोह खनिज तर सिंधुदुर्गमध्ये. कंबाईन बीला विचारलेला हा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 13. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात बॉक्साईटचे उत्पादन घेतले जाते? बॉक्साईट म्हटलं तर आत्ताच आपण बघितलेलं आहे. कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग बॉक्साईट. प्रश्न क्रमांक 14. महाराष्ट्रातील जिल्ह्याचा समूह मॅग्नीज व लोह खनिजाची संपन्न आहे. कोणता जिल्हा लोह खनिजाने संपन्न आहे? सिंधुदुर्ग, नागपूर आणि भंडारा. मॅग्नीज आणि लोह खनिजांनी संपूर्ण आहे. हे बाकीच्या ठिकाणी ठाणे इथे तर बॉक्साईट सापडते. सिंधुदुर्ग, नागपूर आणि ठाणे. प्रश्न क्रमांक 15. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात लोह खनिजाचे साठे आहेत? लोह खनिजाचे साठे असणारा कोणता? चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व सिंधुदुर्ग. प्रश्न क्रमांक 16. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणते जिल्हे डोलोमाईट उत्पादनात महत्त्वाचे आहे? डोलोमाईटसाठी कोणते महत्त्वाचे आहेत? तर यवतमाळ, रत्नागिरी, गडचिरोली आणि नागपूर. डोलोमाईट इथे मिळतात. रत्नागिरी, गडचिरोली आणि नागपूरमध्ये सुद्धा डोलोमाईट मिळतो. यवतमाळमध्ये आहे, रत्नागिरीमध्ये सुद्धा डोलोमाईटचे साठे आहेत. प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर नाहीत विचारला? तेलवासा ही महाराष्ट्रातील दगडी कोळशाची खाण नाही आहे ना. दगडी कोळशाची खाण आहे, तेलवासा आहे. चंद्रपूर जिल्ह्यात चुनखडीचे उत्पादन नाही, कोळशाचे होते. आणि क्रोमाईट कुठे? बॉक्साईट. तर विधान फक्त बरोबर. चंद्रपूर जिल्ह्यात चुनखडीचे उत्पादन होते. तेलवासा ही नाही, दगडी कोळशाची खाण नाही आहे पाहिजे होते इथे. विधान चुकीचं आहे. विधान चुकीचे आहे. पर्याय क्रमांक 1. आणि क्रोमाईट उत्पादनात क्रोमाईट पण मिळते सिंधुदुर्गला. बॉक्साईट, क्रोमाईट आहे आणि सिंधुदुर्गला परत बॉक्साईट, क्रोमाईट आणि लोह खनिजाची सुद्धा साठे आहेत. तर तेलवासा ही दगडी कोळशाची खाण नाही आहे. तेलवासा ही दगडी कोळशाची खाण आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये क्रोमाईट सापडते? कोणत्या जिल्ह्यामध्ये क्रोमाईट सापडते? क्रोमाईट सिंधुदुर्ग, नागपूर, भंडारा या ठिकाणी सापडते. फक्त ब. प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्रात मॅग्नीजचे साठे प्रमुख साठे डॅश या जिल्ह्यात आहेत. मॅग्नीज सर्वात जास्त कुठे मिळते आपल्याला? तर भंडारा आणि रत्नागिरी इथे मिळते मॅग्नीजचे साठे. प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्र राज्यातील कोणत्या तालुक्यामध्ये दगडी कोळशाचे साठे आढळत नाही म्हटलं आहे? तर नाही, औसा.
बल्लारपूरमध्ये दगडी कोळसा, उमरेडमध्ये, वरोरामध्ये आहे, पण औसामध्ये आहे का? नाही आहे. प्रश्न क्रमांक 21 बघत आहोत. खालीलपैकी कोणत्या मुंबई उपनगरामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात? बॉक्साईटचे साठे कुठे आढळतात? तर बोरिवली, जोगेश्वरी आणि गोरेगाव. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 22. उच्च प्रतीचे पोलाद निर्मितीसाठी खालीलपैकी कोणता धातू वापरतात? तर खालीलपैकी कोणता? मॅग्नीज. पोलाद निर्मितीसाठी मॅग्नीज वापरला जातो. प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी कोणते लोहखनिज सर्वोत्तम दर्जाचे आहे? हेमेटाइट, लिमोटाइट, मॅग्नेटाइट. तो कोणते आहे सर्वात चांगले? दिलेलंच नाही. सर्वोत्तम लोहखनिज कोणते आहे? लिमोनाइट नाही, हे पर्याय कंबाईन कॅन्सल झाला असणार, याचा ऑप्शनच नाही आहे. प्रश्न क्रमांक 24 बघणार आहोत. महाराष्ट्रातील लोहखनिजाच्या एकूण साठ्यांपैकी किती टक्के साठा महाराष्ट्रात आहे? महाराष्ट्रात विचारलेला आहे, तर 20% साठा महाराष्ट्रात आहे. प्रश्न क्रमांक 25. महाराष्ट्रात कोणत्या भागात तांबे खनिज आढळते? राज्यसेवा मुख्यला विचारलेला हा प्रश्न आहे आणि विदर्भात आढळते. प्रश्न क्रमांक 26. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चुनखडीची सरोवरीय संचयने आहेत? सरोवरीय चुनखडी कुठे आहेत? तर चुनखडी सर्वात जास्त नागपूरमध्ये आहे. नागपूर एरियामध्ये चुनखडीचे सरोवर आहेत. प्रश्न क्रमांक 27. खालीलपैकी कोणत्या प्रकारचा कोळसा सर्वोत्तम प्रतीचा आहे? तर कोणता? अँथ्रासाइट. अँथ्रासाइट हा सर्वोत्तम प्रतीचा आहे. प्रश्न क्रमांक 28 अ दिलेले आहे. तर महाराष्ट्रात एकूण क्षेत्रफळापैकी फक्त 22% क्षेत्रात खनिज संपत्ती आढळते. ह्याची 2च मुख्य क्षेत्रे आहेत. पूर्व विदर्भात गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर व गोंदिया, तट कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड व कोल्हापूर अशी क्षेत्रे आहेत. तर काय आहे त्याचं अचूक उत्तर? अ हे चुकीचं आहे आणि ब बरोबर आहे. महाराष्ट्रात एकूण क्षेत्रफळापैकी फक्त 22 आहे का 20% क्षेत्र खनिज संपत्ती आढळते. आताच आपण बघितलं होतं ह्याची 2च मुख्य क्षेत्रे आहेत. 2च आहेत का? नाही. पूर्व विदर्भात गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, तट कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड व कोल्हापूर अशी क्षेत्रे आहेत. तर ब बरोबर आहे आणि अ चुकीचं आहे. प्रश्न क्रमांक 29. महाराष्ट्रातील बॉक्साईट खनिज संपत्तीचे मुख्य क्षेत्र कोणती आहे? बॉक्साईटसाठी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, ठाणे आणि थोड्या प्रमाणात नागपूर पण येतं का? नाही. फक्त अ आणि क हे नाही आहेत. अ आणि क बरोबर आहे बॉक्साईट खनिज संपत्तीसाठी, म्हणून पर्याय क्रमांक 3 त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30 बघत आहोत. जोड्या जुळवायच्या आहे. अ दिला आहे दगडी कोळसा, चुनखडी, मॅग्नीज आणि बॉक्साईट. बॉक्साईटचे साठी आपल्याला माहिती आहे सिंधुदुर्ग, कोल्हापूर या ठिकाणी आहे. डचं 1 कुठे आहे? तर 2 ठिकाणी दिले आहे. तर दगडी कोळसा वर्धा खोऱ्यामध्ये मिळायला पाहिजे. अचं 4 कुठे आहे? पर्याय क्रमांक 1 त्याचं अचूक उत्तर आहे. अशा पद्धतीने जायचं. दगडी कोळसा वर्धा, बॉक्साईट कोल्हापूर आणि त्याच्यानंतर मग चुनखडी कुठे असणार आहे? नांदेडमध्ये चुनखडी आहे आणि मॅग्नीज हे भंडारा. प्रश्न क्रमांक 31. महाराष्ट्रात डोलोमाईटचे साठे डोलोमाईट यवतमाळला सुद्धा सापडते, पण सर्वात जास्त साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत? अमरावती जिल्ह्यात आहे. अमरावती जिल्ह्यात कशी राहणार आहे? डोलोमाईटचे साठे विचारलेले आहे ना आपल्याला. यवतमाळ व रत्नागिरी डोलोमाईटचे साठे विचारले. डोलोमाईटचे साठे विचारलेले आहेत. पर्याय क्रमांक 4 यवतमाळ व रत्नागिरी त्याचं अचूक उत्तर आहे. महाराष्ट्रात दगडी कोळशाचे सर्वात मोठे साठे कुठे आढळतात? बल्लारपूर या ठिकाणी दगडी कोळसा आहे ना. कहाणच आहे. सोलापूर, कोल्हापूर, नवापूरला आहे का? नाही, बल्लारपूरला आहे, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. प्रश्न क्रमांक 33. योग्य जोड्या लावा. लोहखनिज उत्पादन चंद्रपूर आहे. बघा आता गडचिरोली, सुरजागड आहे. तर डचं 1 कोणत्या ठिकाणी? एकाच ठिकाणी आहे, म्हणजे हे आपलं ऑप्शन आहे. चंद्रपूरचं काय? असोडा. परत नागपूर काय आहे? भिवापूर आणि गोंदिया खुर्सीपार. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 34 बघत आहोत. लोहखनिजाचे खालील 4 भागात वर्गीकरण करण्यात आले आहे. तर कोणत्या? मॅग्नाईट, हेमेटाइट, लिनोटाइट, सिडेराइट, लिग्नाइट आणि हेमेटाइट, डोमोटाइट आणि अँथ्रासाइट. लोहखनिजाचे कशात 4 भागात? पहिले काय आहे? अँथ्रासाइट येते. अँथ्रासाइट, मॅग्नेटाइट, हेमेटाइट आणि
ब बरोबर आहे. मॅग्नेटाइट, हेमेटाइट, लिओनाइट आणि सेडेराइट. पर्याय क्रमांक अ आणि ब बरोबर आहे. मॅग्नेटाइट, हेमेटाइट, लिओनाइट आणि सेडेराइट. प्रश्न क्रमांक 35 खालील विधाने पहा. अ दिले आहे, सिंधुदुर्ग येथे मॅग्नीजचे साठे आढळतात. बरोबर, मॅग्नीजचे बॉक्साईटचे साठे आढळतात. बॉक्साईट प्रामुख्याने जांभा दगडात सापडते. भंडारा जिल्ह्यातील मौनी येथे क्रोमाइट खनिजाचे उत्पादन केले जाते. तर पर्याय क्रमांक अ, ब, क बरोबर आहे. सिंधुदुर्गमध्ये सुद्धा मॅग्नीजचे साठे सापडतात. प्रश्न क्रमांक 36 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात बॉक्साईट खनिजाचे उत्पादन होते? बॉक्साईटचे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे उत्पादन होते. प्रश्न क्रमांक 37 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये क्रोमाइट धातू प्रामुख्याने सापडतो? क्रोमाइट धातू प्रामुख्याने कुठे सापडतो? तो क्रोमाइट भंडारा, नागपूर आणि गोंदिया. प्रश्न क्रमांक 38 खालील विधानांतून बरोबर उत्तर निवडायचं. एसटीआय पूर्वला विचारलेला हा प्रश्न आहे. महाराष्ट्रात औरंगाबाद, बीड, जालना, बुलढाणा जिल्ह्यात बॉक्साईटचे आहे का नाही आहे? बरोबर विचारला आहे. कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या ठिकाणी आहे ना बॉक्साईटचे. मग बाकीचं कशाला वाचायचं? प्रश्न क्रमांक 39 खालीलपैकी कोणत्या दोन धातूच्या संदर्भात भारतातील धातूंच्या उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागतो? कोणत्या? लोहखनिजाचा आहे का? नाही. दोन धातूच्या संदर्भात प्रथम क्रमांक बॉक्साईट आणि मॅग्नीज. फक्त अ कुठे आहे? पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 40 बघत आहोत. सिलिका, क्रोमाइट, अभ्रक आणि चुनखडी. आता मौनीमध्ये काय मिळतो? क्रोमाइट आहे. आत्ताच आपण वाचलं, भंडारा जिल्ह्यातील मौनी येथे क्रोमाइट खनिजाचे उत्पादन केले जाते. क्रोमाइट, मौनी. तर बचं 2 कुठे आहे? बचं 2 ठिकाणी आहे. आणि सिलिकाचं च्या बाबतीत चुनखडी, राजूर यायला पाहिजे. एक मिनिट, तुम्हाला दिसत नसणार, आता दिसतंय ना बघा. सिलिका, कासार्डे, क्रोमाइट, मौनी, अभ्रक, कुडाळ आणि चुनखडी, राजूर. पर्याय क्रमांक 1 त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 41 महाराष्ट्रात अधोमुखी व ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ डॅश येथे अहमदनगर जिल्ह्यात आढळते. राज्यसेवा मुख्याला विचारलेला हा प्रश्न आहे. आणि अधोमुखी आणि ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ कुठे? कान्हूर येथे अहमदनगर जिल्ह्यात आढळतात. प्रश्न क्रमांक 42 उत्पादन दिले आहे. चंद्रपूरमध्ये कशाचं उत्पादन जास्त होते? तर लोह मॅग्नीज. कुठे? चंद्रपूरमध्ये तर आपल्या दगडी कोळशाचं जास्त होते. गडचिरोलीमध्ये लोहात चुकीचं आहे सगळंच, पर्यायच नाही. हॅशटॅगमध्ये गेला. प्रश्न क्रमांक 43 महाराष्ट्रामध्ये डॅश आणि डॅश या खाणीमधून अनुक्रमे सिलिमनाइट आणि फ्लोराइट यांचे उत्पादन घेतले जाते. सिलिमनाइट आणि फ्लोरोनाइट यांचे उत्पादन कुठे घेतले जाते? तर पोहरा, गोंदिया आणि डोंगरगाव, चंद्रपूर. सिलिमनाइट आणि फ्लोराइट. प्रश्न क्रमांक 44 सन 2013-14 नुसार महाराष्ट्रातील प्रमुख खनिज उत्पादनाचा उतरता क्रम लिहायचा आहे. उतरता क्रम सर्वप्रथम काय येणार आहे? खनिज उत्पादनाचा पहिले कोळसा येणार, त्याच्यात चुनखडी, मग अशुद्ध लोह, मग बॉक्साईट सापडते. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 45 खालील विधाने पहा. अ दिलाय लोहखनिज प्रामुख्याने धारवाड, श्रेणी व जांभा खडकात सापडते. ब रेडी बंदर कोळसा निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. तर विधान फक्त अ बरोबर आहे, ब नाही. रेडी बंदर कोळसा निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे का? नाही. प्रश्न क्रमांक 46 खालील विधाने पहा. अ दिला आहे बॉक्साईट पासून क्रोमाइटचे उत्पादन केले जाते. बॉक्साईट पासून केले जाते का? बॉक्साईट पासून कसं करणार आहे क्रोमाइटचे उत्पादन? क्रोमाइट हा वेगळा आहे, बॉक्साईट वेगळा आहे. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात बॉक्साईट सापडते. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात ब बरोबर आहे. सांगली जिल्ह्यात
सांगलीमध्येच सापडते तर शिराळा तालुक्यात सापडणारच आहे ना. आणि पालघर जिल्ह्यातील तुंगार टेकड्यामध्ये बॉक्साईटचे साठे आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 47, पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? डोलोमाइट हा खडक महाराष्ट्राच्या कडप्पा प्रणालीमध्ये सापडतो. चुनखडी खडक महाराष्ट्राच्या धारवाड प्रणालीमध्ये आढळतो. तर दोन्ही सुद्धा विधाने योग्य नाहीत. योग्य आहेत का नाही? दोन्ही चुकीचे आहे. डोलोमाइट हा खडक कडप्पा प्रणालीमध्ये आढळतो का नाही? प्रश्न क्रमांक 48, महाराष्ट्रात डोलोमाइट खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळतो? आता बघा, डोलोमाइट कुठे आढळतो? यवतमाळ आणि रत्नागिरीमध्ये आढळतो. पण कडप्पा प्रणालीमध्ये आढळतो का नाही? बॉक्साईट हा. प्रश्न क्रमांक 49, महाराष्ट्राच्या नकाशामध्ये अधोरेखित केलेल्या ठिकाणी प्रकारच्या खनिजाचे उत्पादन केले जाते. बघा, इथे असं सर्कल दिलेलं आहे. तर कशा प्रकारचे अधोरेखित हा कोणता जिल्हा आहे? 49, चुनखडी. इथे चुनखडी सापडली जाते. प्रश्न क्रमांक 50 बघत आहोत. महाराष्ट्रात मॅग्नीजचे साठे कोणत्या जिल्ह्यात आढळतात? कोणत्या जिल्ह्यात आढळतात मॅग्नीजचे साठे? तर भंडारा, गोंदिया, नागपूर आणि सिंधुदुर्ग. फक्त नागपूर आणि मॅग्नीजचे साठे आहेत. प्रश्न क्रमांक 51 बघत आहोत. योग्य जोड्या लावा. खनिजे दिलेले आहेत. भारतातील एकूण साठ्यापैकी महाराष्ट्रातील साठे विचारलेले आहे. 2013चा प्रश्न आहे हा. आणि बघा, 5 पर्यंत गेले होते. प्रश्न 51. प्रश्न क्रमांक, मॅग्नीजचे साठे कुठे आहेत? तर मॅग्नीजचे किती आहे? 40% आहेत. लोहखनिजाचे 20% सर्व लोहखनिजाचे साठे. त्याच्यानंतर आहेत चुनखडी 9%, चुनखडी 9%, बॉक्साईटचे 21% आणि क्रोमाइटचे 10%. पर्याय क्रमांक 2 त्याचं अचूक उत्तर आहे. खालील नकाशात टिंबानी दाखवलेल्या प्रदेशात खालीलपैकी कोणत्या धातूचे केंद्रीकरण केले आहे? बघा, हे पूर्णच कोकण भाग आहे आपला. सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी इथे कोण? बॉक्साईटच. चुनखडी बॉक्साईटच आहे. चुनखडी कुठे आहे? लोहखनिज, चुनखडी, मॅग्नीज, बॉक्साईट. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या ठिकाणी बॉक्साईटचे साठे आहेत. प्रश्न क्रमांक 53, योग्य कथने ओळखायची आहेत. दिले आहे. महाराष्ट्रात दगडी कोळशाचे सर्वात मोठे साठे बल्लारपूर आहेत. खापरखेड आहे जलविद्युत केंद्र आहे ना. खापरखेडला जलविद्युत केंद्र आहे. तर व ब दोन्ही. खापरखेडा दिलाय का त्यांनी? आणि ब दोन्ही विधाने बरोबर आहे. केंद्र आहे का नाही? प्रश्न क्रमांक 54, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात खनिज संपत्ती विपुल आहे? खनिज संपत्ती विपुल चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे सर्वात जास्त. दगडी कोळसा. खालीलपैकी कोणते खनिज लोह खनिज नाही? हिमेटाइट, लिमोटाइट, लिग्नाइटाइट, मॅग्नेटाइट आहे का लोह खनिज? का लिग्नाइट नाही आहे? मॅग्नेटाइट, लिमोटाइट, हिमेटाइट हे लोह खनिजाचे लेयर्स आहेत. आणि लिग्नाइट आहे का? नाही. प्रश्न क्रमांक 56, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डी बंदरामधून जपानला खालील धातूपैकी कोणत्या धातूची निर्यात होते? तर कोणत्या धातूची? तर लोह खनिजाची निर्यात होते. प्रश्न क्रमांक 57, खालीलपैकी कोणते खनिज प्रामुख्याने आर्कियन खडकात आढळते? तर कोणत्या लोह खनिज हे आर्कियन खडकात आढळते? प्रश्न क्रमांक 58, खालीलपैकी धातूपैकी कोणता धातू जांभ्या लॅटराइट खडकात आढळतो? लॅटराइट. सिलिका. प्रश्न क्रमांक हॅशटॅगमध्ये यायचं उत्तर सिलिका यायला पाहिजे. प्रश्न क्रमांक 60 बघत आहोत. पश्चिम महाराष्ट्रातील डॅश जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात? तर कोल्हापूर. प्रश्न क्रमांक 61, महाराष्ट्रातील डॅश या जिल्ह्यामध्ये मॅग्नीज खनिजाचे विस्तृत साठे आहे? मॅग्नीज. नागपूर, गोंदिया. आताच बघितलं आपण. अशा पद्धतीने आपला संपूर्ण टॉपिक संपलेला आहे. थँक्यू.